नमस्कार मंडळी. सिंह राशीच्या मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. जर तुम्ही हा व्हिडिओ 24 तारखेच्या आधी किंवा 24 तारखेलाच पाहत असाल तर हे योगायोग समजू नका. कारण ब्रह्मांड काही संकेत निवड लोकांपर्यंत पोहोचवत असते आणि कदाचित तुम्ही त्यापैकी एक आहात. आज मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर तुम्ही स्वतःला एक प्रश्न नक्की विचाराल, खरंच माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल घडू शकतो का? कारण सिंह राशीवर येणारे हे दिवस सामान्य नाही. 24 तारखेपासून ग्रहाची अशी दुर्मिळ स्थिती तयार होत आहे की अनेक महिन्यापासून अडकलेले कामं अचानक वेगाने पुढे सरकू लागतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखले, ज्यांनी तुमच्या स्वप्नावर हसले, ज्यांनी तुमच्या यशामध्ये अडथळे निर्माण केले, तेच लोक आता तुमच्या प्रगतीकडे आश्चर्यचकित पाहतील. पण मंडळी, या व्हिडिओमध्ये एक गोष्ट नक्की सांगत आहे, ती शेवटपर्यंत पहा. खूप महत्त्वाचे आहे, कारण या काळात नशीब तुमच्या दारावर टकटक करणार आहे. पण जर तुम्ही एक छोटी चूक केली तर आयुष्य बदलणारी संधी हातातून निसटू शकते. सिंह राशी म्हणजे जंगलाचा राजा. आत्मविश्वास, नेतृत्व, धैर्य आणि मोठे निर्णय घेण्याची क्षमता हे तुमचे विशिष्ट आहे. पण मागील काही दिवसांमध्ये अनेक सिंह राशीच्या लोकांना असे वाटत होते की नशीब त्यांची साथ देत नाही. काही लोक आर्थिक अडचणीत अडकले, काहींच्या नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण झाला, काहींना नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळाले, तर काहींना मनामध्ये हार मानायला सुरुवात केली. जर तुमच्यासोबत असं काही घडत असेल तर आजचा हा संदेश खास तुमच्यासाठी आहे. कारण 24 तारखेपासून परिस्थिती हळूहळू बदलू लागेल. अचानक एखादा फोन कॉल, एखादा अचानक संधी, अचानक एखादी चांगली बातमी कानावर येईल आणि तुम्हाला जाणवेल की इतके दिवस जे थांबले होते ते आता वेगाने पुढे सरकन. मात्र इथे एक गुपित आहे. हा काळ फक्त त्यांच्यासाठी शुभ ठरेल, सकारात्मक राहील, योग्य वेळ योग्य निर्णय होतील. मंडळी, अनेक वेळा देव आपल्याला थेट काही देत नाही, तो संधी देतो आणि ही 24 तारीख आधीच एक संधी घेऊन येत आहे. काही सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अचानक धनप्राप्तीचे योग दिसत आहे. काहींना करिअरमध्ये मोठी झेप मिळू शकते, काहींना प्रेमात यश मिळेल, तर काहींना त्यांच्या शत्रूवर विजय मिळण्याचा आनंद अनुभवायला मिळेल. पण सर्वात आश्चर्यचकित गोष्ट म्हणजे ज्या व्यक्तीने तुमच्यावर अन्याय केला, ज्यांनी तुमच्या पाठीमागे कट रचले, ज्यांनी तुमच्या यशाला अडवण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीलाच तुमच्या सामर्थ्याची जाणीव होणार आहे आणि मंडळी, शत्रू नतमस्तक होण्याचे योग्य तयार होतील. मात्र या सगळ्या तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. नशीब बदलण्यापूर्वी माणसाचे विचार बदलतात आणि म्हणून पुढील काही दिवसात तुमच्या विचारांवर विशेष लक्ष द्या. नकारात्मक दूर करा, स्वतःवर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. कारण आज मी तुम्हाला जे संकेत सांगणार आहे ते प्रत्येक सिंह राशीच्या व्यक्तीने जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्हिडिओच्या शेवटी मी एक अत्यंत प्रभावी उपाय देखील सांगणार आहे, जो अनेक लोकांनी करणं सकारात्मक बदल अनुभवले आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटांमध्ये मी सांगणार आहे 24 तारखेला सिंह राशीच्या जीवनात नेमके कोणते चमत्कार घडू शकतात, कोणत्या क्षेत्रात मोठा लाभ मिळू शकतो, कोणत्या एका चुकीपासून दूर राहणे अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग सुरू करूया या विशेष राशी भविष्याला. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत सर्वात महत्त्वाच्या गोष्टीबद्दल, ज्याची सिंह राशीचे लोक अनेक दिवसापासून वाट पाहत आहे. 24 तारखेपासून तुमच्या नशिबाचे चक्र वेगाने फिरू लागणार आहे. होय, कदाचित मागील काही महिन्यामध्ये तुम्हाला असे वाटत आहे का, कितीही मेहनत केली तरी त्याचे योग्य फळ मिळत नाही. काही कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर येतात आणि अचानक अडकून पडतात. काही लोक वचन देतात पण वेळ आल्यावर साथ सोडतात. अशा परिस्थितीत अनेक सिंह राशीच्या लोकांच्या मनामध्ये निराशा निर्माण झाली असेल. पण आता ग्रहाचा संकेत काही वेगळा सांगत आहे. तुमच्या आयुष्यात असा काळ सुरू होत आहे जिथं मेहनतीचं फळ मिळण्यास सुरुवात होईल. मंडळी, सिंह राशीचा स्वामी सूर्य आणि सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास, नेतृत्व आणि यशाचे प्रतीक. जेव्हा सूर्याची कृपा वाढते तेव्हा व्यक्तीच्या जीवनात अचानक सकारात्मक बदल दिसू लागतात. 24 तारखेपासून तुमच्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होणार आहे.
तुम्ही घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरतील. तुम्ही तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा एकदा विश्वास ठेवू लागाल. हा काळ तुम्हाला एक मोठा संदेश देत आहे. स्वतः कमी समजू नका, कारण तुम्ही ज्या यशाचे स्वप्न पाहिले होते त्यांच्या दिशेने नशीब आता तुम्हाला पुढे ढकलणार आहे. काही सिंह राशीच्या लोकांना अचानक एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. ज्या कामासाठी तुम्ही खूप दिवस प्रयत्न करत आहात त्यामध्ये प्रगती दिसू शकते. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. काहींना व्यवसायामध्ये नवीन ग्राहक मिळू शकते, व्यवहार मिळू शकतो. जर तुम्ही लोकांच्या आयुष्यात अचानक अशी व्यक्ती येऊ शकते जी त्यांच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाची ठरेल. मंडळी, नशीब जेव्हा बदलते तेव्हा अधिक संकेत देते आणि हे संकेत अनेकदा छोट्या घटनेच्या रूपात दिसतात. अचानक एखादा फोन कॉल येणे, अचानक एखादी जुनी ओळख पुन्हा संपर्कात येणे, अचानक अडकलेला पैसा परत मिळणे किंवा अचानक एखादी संधी समोर येणे, हे सर्व नशीब बदलण्याचे संकेत असू शकतात. मात्र या काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, संधीदार ठोठवते पण दरवाजा तुम्हालाच उघडावा लागेल. म्हणून आळस, भीती, नकारात्मक विचार दूर ठेवा. तुमच्या मनामध्ये जी मोठी स्वप्ने आहेत त्यावर काम करायला सुरुवात करा, कारण ग्रहाचा आशीर्वाद त्यालाच मिळतो जो कृतज्ञ करतो. मंडळी, 24 तारखेपासून सिंह राशीच्या जीवनात केवळ आर्थिक किंवा व्यावसायिक बदलच नाही तर मानसिक परिवर्तन देखील आहे. तुम्हाला जाणवेल की जे आवश्यक वाटत आहे ते शक्य होऊ लागेल. ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस संघर्ष केला त्या गोष्टी हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागतील. आणि म्हणूनच या काळात नशिबाचा मोठा स्फोट असे म्हटले जात आहे, कारण हा काळ तुम्हाला फक्त यश देणार नाही तर स्वतःची खरी ताकद ओळखण्याची संधी देखील देणार आहे. मंडळी, पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत की 24 तारखेपासून तुमचे शत्रू, विरोधक अचानक शांत होणार आहेत का? कोणत्या कारणामुळे ते तुमच्यावर नतमस्तक होऊ शकतात? मंडळी, आता आपण त्या विषयावर बोलणार आहोत ज्याबद्दल ऐकण्यासाठी अनेक सिंह राशीचे लोक उत्सुक असतात. 24 तारखेपासून तुमच्या जीवनात अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यामुळे तुमचे विरोधक, शत्रू किंवा तुमच्या प्रगतीचा हेवा करणारे लोक स्वतःहून शांत होतील. मंडळी, प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात काही लोक असे असतात जे त्यांचे यश पाहू शकत नाही. तुमच्याही आयुष्यात कदाचित असे लोक असतील जे समोर गोड बोलतात पण पाठीमागे तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवतात, जे तुमच्या प्रत्येक यशामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात, जे तुमच्या कमी लेखतात, जे तुम्हाला सतत पाहतात की तुम्ही कधी अपयशी व्हाल. पण मंडळी, आता वेळ बदलत आहे, कारण ग्रहाचा संकेत सांगतो की सत्य, मेहनत याचा विजय होणार आहे. तुमच्या विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी तुमची प्रगती थांबणे त्यांना शक्य होणार नाही, कारण जेव्हा नशीब बाजूला उभे राहते तेव्हा शत्रूची ताकद आपोआप कमी होऊ लागते. मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, शत्रूवर विजय मिळवण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे स्वतःला अधिक यशस्वी बनवणे. तुम्ही जर राग, सूड आणि नकारात्मकतेमध्ये अडकून राहिला तर तुमची ऊर्जा वाया जाईल, पण जर तुम्ही ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर यश तुमच्याकडे धावत येईल. 24 तारखेपासून अनेक सिंह राशीच्या लोकांना असे अनुभव येतात की जे पूर्वी विरोध करत होते ते आता मदतीचा हात पुढे करतील. काही लोक तुमच्याशी पुन्हा संपर्क साधतील, काही लोक त्यांच्या चुकीची जाणीव करून देतील आणि काही जण तुमच्या यशाचे कौतुक देखील करतील. मंडळी, हे लक्षात ठेवा, काळ हा सर्वात मोठा न्यायाधीश असतो आणि जे लोक तुमच्यावर हसत आहेत ते उद्या तुमच्या यशाची कथा इतरांना सांगताना दिसतील. तुमच्याशी वाईट वागल्याने लोकांना बदला घेण्याचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी स्वतःला इतके यशस्वी बनवा की तुमचे यश तुमचे उत्तर बनेल. मंडळी, सिंह राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात नैसर्गिक आकर्षण असणे. जेव्हा ग्रहाची कृपा वाढते तेव्हा ते आकर्षण आणखीन प्रभावी बनते. लोक तुमच्या विचाराकडे आकर्षित होतात, तुमच्या शब्दांना महत्त्व मिळते आणि प्रतिमा मजबूत होऊ शकते. यामुळे अनेक ठिकाणी तुमचा प्रभाव वाढू शकतो. नोकरीत वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर विश्वास ठेवतील, व्यवसाय ग्रहाचा विश्वास वाढेल, समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढू शकतो आणि याच कारणामुळे तुमच्या विरोधकांना तुमच्या यशासमोर नतमस्तक व्हावे लागते. मंडळी, लक्षात ठेवा, या काळात शांत राहा, कोणताही वाद करू नका, अनावश्यक चर्चा टाळा आणि तुमचे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाळा, कारण सिंहाला प्रत्येक वेळी गर्जना करण्याची गरज असते, त्याची उपस्थिती पुरेशी असते. तर पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 24 तारखेपासून सिंह राशीच्या आर्थिक जीवनात कोणते मोठे बदल होऊ शकतात आणि धनप्राप्तीचे विशेष योग तयार कसे होतील. तर मंडळी, आता आपण त्या विषयाबद्दल बोलणार आहोत
जे प्रत्येक आतुरतेने वाट पाहत आहे की आपली पैसा, संपत्ती, आर्थिक प्रगती. 24 तारखेपासून सिंह राशीच्या अनेक व्यक्तींच्या आर्थिक जीवनात महत्त्वाचे बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. जर काही महिन्यापासून पैशाची बाबत तणाव अनुभवत असाल तर खर्च वाढत असेल किंवा उत्पन्न कमी मिळत असेल तर परिस्थिती हळूहळू सुधारू शकते. तर काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभाचा अनुभव येऊ शकतो. मंडळी, अनेक वेळा नशीब आपल्या आयुष्यात मोठा रकमेसह येत नाही, ते आधी संधीच्या रूपाने येते. एखादा नवीन व्यवसाय, एखादी नवीन कामे, अतिरिक्त कमाई संधी किंवा एखादा महत्त्वाचा संपर्क. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ उत्सुकतावर्धक ठरू शकतो. पगारवाढीची चर्चा होऊ शकते किंवा एखाद्या नवीन पदाची जबाबदारी तुमच्याकडे येऊ शकते. मंडळी, जितके पैसे कमवणे तितके महत्त्वाचे, तितके पैसे टिकवणे देखील महत्त्वाचे. कारण ग्रह लाभाचे संकेत 2 असले तरी शहाणपणाने वागणे हातात असते. खूप दिवसातून अडकलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो किंवा नवीन संपत्ती मिळण्याचे योग तयार होऊ शकतात. तर मंडळी, योग्य वेळ, योग्य निर्णय, योग्य संधी याचीही मदती मिळते आणि आता असे दिसते की तिन्ही घटक तुमच्या बाजूने उभे राहू लागले. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत प्रेम, विवाह, कौटुंबिक जीवनात सिंह राशीसाठी कोणते विशेष बदल. तर मंडळी, पैसा, करिअर जितके महत्त्वाचे असते तितके महत्त्वाचे असते की आपले नातेसंबंध, प्रेम, कुटुंब. कारण जीवनात कितीही यश मिळले तरी आपल्या जीवन प्रेम करणारी माणसं नसतील तर ते यश पूर्ण वाटत नाही. सिंह राशीची व्यक्ती मनाने खूप मोठे असतात. ते आपल्या प्रेम व्यक्तीसाठी काहीही करण्यास तयार असतात. पण अनेक वेळा त्यांच्याकडून झालेला स्वाभिमान किंवा स्पष्ट बोलण्याची सवय नात्यामध्ये गैरसमज निर्माण करू शकते. किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीसोबत मतभेद झाले असतील तर परिस्थिती सुधारण्यास सुरुवात होऊ शकते. 24 तारखेपासून ग्रहाची ऊर्जा नातेसंबंधामध्ये सकारात्मक आणण्याचे संकेत देते आणि या काळात तुम्हाला विश्वाचे महत्त्व अधिक जाणवेल. अविवाहित सिंह राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ विशेष ठरू शकतो आणि भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. तर मंडळी, रागाच्या भरात कोणतेही शब्द बोलू नका, कारण शब्द हे औषध देखील असतात आणि जखम देखील असतात. 24 तारखेपासून तुम्हाला प्रेम, आपुलकी आणि भावनिक स्थैर्याचे महत्त्व अधिक जाणवेल. तुमच्या आयुष्यातील काही नाती अधिक मजबूत होतील, काही नाती नव्याने सुरू होतील आणि काही नात्यामध्ये जुने वाद कायमचे स्पष्टपणात येऊ शकतात. मंडळी, जेव्हा नशिबाची साथ आणि प्रिय व्यक्तीचा आशीर्वाद एकत्र मिळतो तेव्हा यश अधिक सुंदर वाटते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत करिअर, नोकरी, व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रात सिंह राशीच्या कोणते मोठे बदल घडू शकतात आणि कोणत्या संधी तुमची वाट पाहत आहे. तर मंडळी, आपण त्या क्षेत्राबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येक भविष्याची थेट जोडलेले आहे, करिअर, नोकरी, व्यवसाय. 24 तारखेपासून सिंह राशीच्या लोकांसाठी या क्षेत्रात काही महत्त्वाचे बदल घडण्याचे संकेत दिसत आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर अनेक दिवसापासून मेहनत घेत असाल तर आता तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करू शकतात, नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा तुमचं पद, तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मंडळी, काही वेळा आपल्याला वाटते की आपली मेहनत कुणाला दिसत नाही, पण लक्षात ठेवा, योग्य वेळ आल्यावर मेहनतीचा प्रकाश सर्व पर्याय पोहोचतो. 24 तारखेपासून तुमच्यासाठी अशीच एक वेळ सुरू होऊ शकते. ज्यांनी नवीन नोकरीची अपेक्षा केली त्यांना शुभ संकेत मिळू शकतात. अचानक मुलाखतीत फोन येऊ शकतो, जुन्या अर्जातून संधी मिळू शकते किंवा अपेक्षितपेक्षा चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. नवीन प्रकल्प सुरू होऊ शकतो आणि तुमच्या व्यवसायाची ओळख अधिक मोठ्या स्तरावर पोहोचू शकते. जर तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आता नियोजनाला सुरुवात करण्याची चांगला काळ ठरू शकतो. मात्र कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीची सल्ला आवश्यक घ्या. मंडळी, सिंह राशीच्या व्यक्तीमध्ये नेतृत्व क्षमता जन्मता असते. त्यामध्ये इतरांचे नेतृत्व करणे, मोठे निर्णय घेणे आणि जबाबदारी स्वीकारणे आवडते. तर मंडळी, विद्यार्थ्यांना देखील हा काळ खूप महत्त्वाचा आहे. जर तुमची स्पर्धा परीक्षा, नोकरी, प्रवेश किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर मेहनत वाढवा, कारण ग्रहाची स्थिती सांगते की प्रयत्नाचे चांगले परिणाम मिळू शकतात. कारण 24 तारखेनंतर तुमच्यासमोर येणाऱ्या काही संधी आयुष्यभरासाठी महत्त्वाच्या ठरू शकतात. तर आत्मविश्वास, सन्मान, समाजामध्ये ओळख देखील देते. तर मंडळी, आपण पुढील भागात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. 24 तारखेनंतर कोणत्या चुका टाळाव्या पाहिजे.
तर मंडळी, आतापर्यंत आपण नशीब, धन, प्रेम आणि करिअर शुभ संकेत पाहिले, पण आता शुभ काळासोबत काही सावधगिरी देखील आवश्यक आहे. कारण अनेक वेळा नशीब आपल्याला दारात येते, पण आपल्या काही चुकींच्या निर्णयामुळे परत निघून जाते. पहिली चूक अहंकार. मंडळी, सिंह राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे आत्मविश्वास हा तुमचा सर्वात मोठा गुण आहे. पण कधी कधी हाच आत्मविश्वास अहंकारामध्ये बदलू शकतो. लक्षात ठेवा, लोक तुमच्या यशामुळे प्रभावित होतात, पण अहंकारामुळे दूर जातात. म्हणून यश मिळले तरी नम्रता सोडू नका. दुसरी चूक, प्रत्येकावर विश्वास ठेवणे. या काळात काही लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील, काही लोक तुमच्या यशाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतात. म्हणून प्रत्येक व्यक्तीसमोर तुमच्या योजना आणि गुपित उघड करू नका. विश्वास ठेवा, पण विचारपूर्वक. तिसरी चूक, रागावर नियंत्रण ठेवणे. मंडळी, सिंह राशीच्या व्यक्तींचा स्वभाव स्पष्ट, थेट असतो. ज्यांना अन्याय सहन होत नाही, पण पुढील काही दिवसांमध्ये एखाद्या परिस्थिती अशी येऊ शकते जिथं तुमची परीक्षा घेतली जाईल. अशा वेळी रागाच्या भरात घेतलेला निर्णय नंतर पश्चातापाचे कारण बनू शकते. म्हणून शांत राहा. उत्तर देण्यापूर्वी विचार करा आणि प्रत्येक वाद जिंकण्यापेक्षा मन शांत जपण्याचा प्रयत्न करा. चौथी चूक, संधीकडे दुर्लक्ष करणे. 24 तारखेपासून तुमच्या आयुष्यात काही नवीन संधी येऊ शकतात. काही संधी लहान वाटतील, काही अचानक समोर येतील, पण त्यांना दुर्लक्ष करू नका. कारण अनेक वेळा मोठे यश छोट्या संधीपासून सुरू होतात. पाचवी चूक, नकारात्मक विचार. जर तुम्ही सतत माझ्यामुळे होणार नाही, माझे नशीब खराब असे विचार करत राहिला तर तुमचा स्वतःचा मार्ग अडवू शकतो. विश्वास ठेवा, तुमच्या विचारामध्ये खूप शक्ती असते. सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा निर्माण करा, पण त्या दारातून योग्य मार्गाने पुढे जाण्याची जबाबदारी तुमची असते. तर सिंह राशीच्या व्यक्तींना सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि यशाच्या मार्गावर आणखी वेगाने पुढे नेण्यास मदत करते. तर मंडळी, आता आपण त्या विशेष उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. अनेक सिंह राशीचे लोक पाहत असतात, हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने केल्याने मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. मंडळी, सिंह राशीचा स्वामी सूर्यदेव आहे. सूर्य म्हणजे तेज, आत्मविश्वास, नेतृत्व, यश आणि मान सन्मान प्रतीक. म्हणून 24 तारखेपासून पुढील 11 दिवस हा उपाय नक्की करा. सकाळी सूर्योदयापूर्वी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तांब्याच्या लोट्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या. त्यामध्ये थोडा गुळ, लाल फूल आणि चिमूटभर कुंकू टाका. आता ती पूर्व दिशेकडे तोंड करून सूर्यदेवाला जल अर्पण करा. जल अर्पण करताना मनापासून हा मंत्र बोला, ओम घृणे सूर्याय नमः. हा मंत्र किमान 21 वेळा किंवा 108 वेळा जप करा. ओम घृणे सूर्याय नमः. मंडळी, जप करताना तुमच्या मनामध्ये एकच भावना असू द्या, हे सूर्यदेवा, माझ्या जीवनामधील अडथळे दूर करा, योग्य मार्ग दाखवा. त्यानंतर घरातील देवघरात तुपाचा एक दिवा लावा आणि हात जोडा, प्रार्थना करा. जर अशक्य असेल तर रविवारी गूळ, गहू, दिवा आणि लाल फळाचे दान करा. तर मंडळी, दानामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मनामध्ये समाधान निर्माण होते. मंडळी, आणखीन एक छोटासा पण प्रभावी उपाय. 24 तारखेच्या रात्री झोपण्यापूर्वी पण प्रभावी उपाय. एक पांढरा कागदावर तुमची एक मोठी इच्छा लिहा. तो इच्छा पूर्ण झाल्याची कल्पना मनामध्ये करा आणि तो कागद देवघरात ठेवा. हा उपाय करताना कोणालाही त्याबद्दल सांगू नका, कारण काही गोष्टी शांतपणे आणि श्रद्धेने केला तर त्याचा प्रभाव अधिक जाणवतो. लक्षात ठेवा मंडळी, उपाय फक्त नशीब बदलत नाही, ते आपल्या मनामध्ये आत्मविश्वास, सकारात्मक आणि नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा निर्माण करतात. जेव्हा श्रद्धा आणि मेहनत एकत्र येतात तेव्हा यशाचा मार्ग अधिक सोपा होतो. म्हणून हा उपाय पूर्ण विश्वासाने करा. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर राहो, तुमचे सर्व अडथळे दूर व्हावं आणि 24 तारखेपासून सुरू होणारा शुभ काळ तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी, यश घेऊन यावो. मंडळी, आजचा या विशेष राशी भविष्यात आपण पाहिले 24 तारखेपासून सिंह राशीच्या जीवनात किती मोठे सकारात्मक बदल घडण्याचे संकेत आहेत. नशिबाचा मोठा स्फोट, शत्रूवर विजय, धनप्राप्तीचे योग, प्रेम नाते संबंधामध्ये गोडवा, करिअरमध्ये प्रगती आणि सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद. हे सर्व संकेत एकच गोष्ट सांगत आहे की आता तुमच्या आयुष्यात संघर्षाचा काळ हळूहळू संपत आहे. यशाचा नवीन अध्याय सुरू होण्याची वेळ जवळ आली आहे. पण मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, नशीब फक्त संधी देतं. यश मिळवण्यासाठी मेहनत मात्र आपल्याला करावी लागते. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा.
कारण सिंह कधीही परिस्थितीमध्ये झुकत नाही, तो परिस्थितीमध्ये बदलण्याची ताकद ठेवतो. कदाचित आज तुम्ही संघर्ष करत असाल, कदाचित आज तुम्हाला तुमचे ध्येय दूर वाटत असेल, पण लक्षात ठेवा, सूर्योदय होण्याआधी रात्र सर्वात जास्त काळोखी असते आणि तुमच्या जीवनात तो सूर्योदय आता जवळ येत आहे. मनापासून विश्वास ठेवा, सकारात्मक देवावर विश्वास ठेवा, कारण जे तुमच्यासाठी लिहिलेले आहे ते कोणालाही तुमच्यापासून हिरावून घेता येणार नाही. जर तुम्ही खरंच सिंह राशीचे असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमची एखादी मनोकामना असेल तर ती देखील कमेंटमध्ये नक्की लिहा. मी मनापासून प्रार्थना करते की सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आपल्या मैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटू नवीन आणि महत्त्वपूर्ण राशी भविष्यामध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. जय सूर्योदय, जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. तर मंडळी, मी काजल स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं स्वागत आहे हमेशा. ह्या राशी भविष्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत हसत राहा, मस्त राहा. बाय बाय मंडळी. स्वस्त राहा, मस्त खा. बाय बाय सर्वांना.